नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संडे टेस्ट सराव चाचणीची उत्तरपत्रिका आणि चाचणीतील प्रश्नांची सोप्या पद्धतीने स्पष्टीकरणसह उत्तरे. तुम्ही चाचणी सोडवली असेल किंवा सोडवली नसेल तरीही सुद्धा ही संपूर्ण चाचणी आणि हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून नवोदय परीक्षेचा सराव छान प्रकारे केला जाईल. नवोदय परीक्षा फक्त ही परीक्षा नाही, तर भविष्यातील स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी आहे. या दृष्टीनेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी सूचना दिलेली आहे. काय पहा, डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त दाखविला आहे, म्हणजे गाळलेला आहे. तो गाळलेला भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणजेच चौरस आकृती पूर्ण करा. याचं जर आपण निरीक्षण केलं तर इथे कोणता भाग बसणार? पर्याय ए चं निरीक्षण करा. इथे अधोरेखित आहे, त्यामुळे पर्याय ए येणार नाही. पर्याय बी पहा, तर पर्याय बी जर आपण बसून पाहिला तर पर्याय बी बसतो, त्यामुळे आपलं प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 चा सुद्धा हा भाग गाळलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण पर्याय 1 चा जर विचार केला तर तो येणार नाही. पर्याय 2 चा जर विचार केला तर हा भाग पूर्ण होतो आणि पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक बी आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. सोप्या पद्धतीने आपण सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 याचा जर विचार केला तर उत्तर काय येईल पहा. इथे पहिल्यांदा असा हा आकार पूर्ण होईल आणि हा जो आकार दिला, हा जो डमरू सारखा आकार दिला, तर हा आकार पहा, हा आकार इथे असा अपोजिट असा बनेल. अशा प्रकारे इथे हा डमरूचा आकार बनेल आणि असा आकार कुठे दिलेला आहे जर निरीक्षण केलं तर इथे नाही, इथे आहे, पण इथे ही रेष गाळलेली आहे, ही रेष पण गाळलेली आहे. इथे उलट प्रकारे दिला आहे, त्यामुळे आणि इथे हे पण गुणाकाराचं साईन पूर्णपणे नाही. आणि जर पाहिलं तर इथे हा थोडा भाग प्रिंटिंग मिस्टेक आहे, परंतु याचं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक 4. याचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच उत्तर मिळेल. इथे पहा, इथे हा घट्ट भाग आहे, इथे खाली या बाजूला आहे आणि इथे आपल्याला या बाजूला लागेल. इथे आहे का? या बाजूला नाही, म्हणजे कट झालं. या बाजूला आहे का? तर आहे, त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 ते 8 साठी दिलेला आहे इथे की क्रम पूर्ण करा, आकृतीचा क्रम पूर्ण करा, म्हणजे ही पॅटर्न पूर्ण करायचा आहे. जर आपल्याला हा पॅटर्न पूर्ण करायचा आहे तर सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला फक्त प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचं. प्रश्न क्रमांक 5 पहा. यामध्ये काय दिलेलं आहे? यामध्ये 2 चिन्ह दिलेले आहे, साईन. तर एकच चिन्ह आधी पाहायचं. हे आतमध्ये इथे हा सर्कल आहे, परंतु हा रिकाम आहे. हा काय झाला? या पुढल्या आकृतीत हा पुढे गेला, म्हणजे क्लॉकवाईज फिरला, पुढे गेला, परंतु तो घट्ट झाला. आणखी हा पुढे गेला, परंतु काय झाला? हा पुढे गेला आणि हा कोरा झाला. आणखी हा पुढे जाईल, इथे येईल आणि तो घट्ट होईल. मग घट्ट कुठे आहे पाहू? पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. सी मध्ये कोरा, इथे तर आहेच नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फक्त एक साईन पाहून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6चं जर निरीक्षण केलं तर हे जे साईन आहे आणि हे पूर्ण आकृती अशी फिरत आहे आणि फिरता फिरता हे घट्ट भाग आणि हा कोरा भाग यांची जागा बदलत आहे. आतमधलं बाहेर आणि बाहेरचं आतमध्ये. इथे पहा, इथे असं फिरला, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने प्रतिघटीवत. इथे पुन्हा तो फिरला, आता इथे तो पुन्हा फिरेल, म्हणजे या बाजूने येईल आणि या बाजूने येईल आणि इथे आतमध्ये घट्ट आहे, बाहेर कोर आहे. तर आता बाहेर काय येईल? घट्ट आणि आतमध्ये कोरं, असं कुठं दिसत आहे? तर पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पहा कसा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 सुद्धा खूप सोपा आहे, फक्त निरीक्षण व्यवस्थित करायचं. प्रश्न क्रमांक 7 जर तुम्ही पाहिला, इथे एक बाजू इथे काय केलेलं आहे? दिलेली आहे. ती बाजू काय केली? जी दिली होती
ती पुढे गेली आणि तिच्या मागं इथे घट्ट दिली. आता परत पहा, ही पुढे गेली, त्याच्या मागच्या 2 बाजू घट्ट झाल्या आणि ही आता इथे पुढे जाईल आणि त्याच्या मागच्या 3ही बाजू घट्ट होईल, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. आता ही जर आकृती पाहिली, याचं जर निरीक्षण केलं आपण, तर ही आकृती अशी फिरली, म्हणजेच पहा कशी फिरली, अशी गोल 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 फिरत आहे. म्हणजे याला म्हणतो आपण क्लॉकवाईज आहे का, तर नाही. घड्याळ कशी फिरते मुलांनो, तर घड्याळ अशी फिरते, अशी. आणि ही फिरली उलट, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे प्रतिघटिवत. पण किती डिग्रीत फिरली जर तुम्ही निरीक्षण केलं तर ही इथे आहे, इथून या कॉर्नरला आली, म्हणजे 45 अंशात ही आकृती फिरत आहे. आणि त्यातनी काय बदल होत आहे, इथे कोरा आहे, इथे घट्ट. हा बदल पाहूच नाही आपण, पहिल्यांदा एकच बदल पाहू. परत ही 45 डिग्री फिरली, घट्टची कोरी झाली इथे पहा. आता इथे परत 45 डिग्री फिरेल, म्हणजे असं होईल आणि या कोऱ्याचं इथं घट्ट होईल. काय होईल बाबा, घट्ट. तर घट्ट एकच जागी आहे इथे, त्यामुळे इकडलं पाहायचं सुद्धा काम नाही. पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी सूचना दिल्या आहे. भौमितिक आकार पूर्ण करा. जर आकार आपण असा जरी इथे पूर्ण करून बघितला असा, तर इथे कोणता आकार बसणार, तर पर्याय क्रमांक ए. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे कोणता आकार बसणार, इथे जर व्यवस्थित बसून पाहिलं तर इथे बसणार पर्याय क्रमांक ए. बाकी सगळे पर्याय गाळणी पद्धतीने कट होतात. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. इथे जरी आपण एखादी आकृती बसून पाहिली तर इथे सुद्धा पहा, याच्या आकाराचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. पर्याय ए येणार नाही, पर्याय बी पहा कसा दिला, तो सुद्धा येणार नाही. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आणि प्रश्न क्रमांक 12 पहा. प्रश्न क्रमांक 12चं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे कोणता आकार बसते पहा. इथे बसते पर्याय क्रमांक डी. खूप सोपा आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. आता प्रश्न क्रमांक 13 यामध्ये नवोदयमध्ये नुकताच ऍड झालेला नवीन विषय म्हणजेच ईव्हीएस, परिसर अभ्यास. तर यावर आधारित सुद्धा आपण या चाचणीमध्ये प्रश्न टाकले आहेत, ते सुद्धा छान स्पष्टीकरणासह समजून घेऊया. प्रश्न 13वा. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो. आता इथे काय दिले पहा मुलांना, गोदावरी नदीचा उगम विचारला, म्हणजे गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, तर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. त्यामुळे आपलं उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक बी. गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हणतात. हे पण लक्षात ठेवा मुलांनी. गोदावरीला आपल्या दक्षिण भारतातील म्हणजे खालची दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे, त्यामुळे तिला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हणतात. मग त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम, अमरकंटक इथे कुणाचा उगम होतो, तर इथे नर्मदा नदीचा उगम, गंगोत्री गंगा नदीचा उगम आणि महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला हवं. नसेल तर हे नोट करून ठेवा. आपल्याला माहित नसेल तर नोट करून ठेवायचं. हे सगळेच प्रश्न असे स्पष्टीकरणासह तुम्हाला समजून सांगितले जाईल. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. वाळवंटात उंटाला सहज चालण्यास त्याचे कोणते अवयव मदत करतात. उंटाच्या पायाचे रुंद व सपाट तडवे वाळूत जास्त खोलवर रुतत नाही, त्यामुळे उंटाला मऊ वाळूत सहज चालता येते. त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आहे, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेला, म्हणजे जलचक्र या घटकामध्ये आपण हे सगळं पाहिलेलंच आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर पर्याय क्रमांक सी, झिरपणे. इनफिल्टरेशन. पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागातून खाली मुरते, या प्रक्रियेला झिरपणे असे म्हणतात. आणि जेव्हा बाष्पीभवन कशाला म्हणतात, जेव्हा पावसाचे पाणी वाफेच्या रूपात बदलते, म्हणजे उन्हाने तापले की वर जाते, त्याला बाष्पीभवन म्हणायचं. वाफेचे पाण्यात रूपांतर होते, त्याला संगणन म्हणायचं. आणि जेव्हा पाऊस पडतो त्यालाच आपण काय म्हणतो, पर्जन्यवृष्टी. पुढलं पहा. प्रश्न क्रमांक 16 पाहू. प्रश्न क्रमांक 16 काय आहे पहा. दूध जास्त काळ टिकण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते. आता आपल्या सर्वांना माहित आहे, आपली आई जर दूध टिकलं पाहिजे एकतर फ्रीजमध्ये ठेवते, नाहीतर माठाच्या बाजूला खाली ठेवते. कारण दूध थंड ठिकाणी ठेवले किंवा फ्रीजमध्ये ठेवले
तर सूक्ष्मजीवाची वाढ मंदावते, म्हणजे सूक्ष्मजीव वाढत नाही आणि त्यामुळे दूध लवकर खराब होत नाही. त्यामुळे दूध कुठे ठेवले जाते? थंड ठिकाणी ठेवले जाते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 17वा, गंगा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? आता बऱ्याच मुलांनी हा प्रश्न चुकवला असेल, कारण गंगा नदीचा उगम हिमालयात होतो, पण बऱ्याच मुलांनी त्याचं पाहून हिमाचल प्रदेश केलं, परंतु ते चुकलेलं आहे. कारण गंगा नदीचा उगम उत्तराखंड या राज्यात होतो. कुठे होतो? उत्तराखंड राज्यात होतो. पर्याय क्रमांक ए. गंगेच्या मुख्य प्रवाहाची सुरुवात उत्तराखंड मधील गंगोत्री नदी, आपण वर पाहिलं होतं. गंगोत्री हिमनदी म्हणजे बर्फाची नदी परिसरातून भागीरथी नदीच्या रूपाने होतो. सुरुवातीला जेव्हा उत्तराखंडमध्ये गंगा नदीचा उगम होतो तेव्हा ती बर्फातून अशी वाहत जाते आणि तेव्हा त्या नदीचं नाव राहते भागीरथी. आणि भागीरथी नदीच्या प्रवाहाने तो पुढे पुढे जाते त्या नावाने. आणि देवप्रयाग म्हणजे प्रयागराज येथे भागीरथी नदी आणि अलकनंदा नद्यांचा संगम झाल्यावर ही भागीरथी आणि इथे अलकनंदा या दोघीचा संगम झाल्यावर गंगा नदीला गंगा हे नाव मिळते आणि पुढे ती गंगा नावाने ओळखली जाते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. म्हणजेच गंगा नदीचा उगम कुठे पाहतो? तर उत्तराखंडमध्ये. चला पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 18 पहा. तो सुद्धा खूप सोपा आहे. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी मुख्यतः कशाची गरज असते? आपल्याला माहित आहे वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या म्हणजेच फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेसाठी सूर्यप्रकाश महत्वाचा असतो. मग मुख्यतः सूर्यप्रकाश पण लागतो, पाणी लागते आणि अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड याची सुद्धा आवश्यकता असते आणि यापासून वनस्पती अन्न तयार करते. पुढला पाहू, प्रश्न क्रमांक 19, गुजरातची राजधानी कोणती? खूप सोपा आहे. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये. त्यामुळेच या ट्रिक्सनुसार गुजरातची राजधानी गांधीनगर. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 पहा. तो सुद्धा खूप सोपा आहे. याच्या आधीच्या प्रश्नात याचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? दक्षिणेतील सर्वात मोठी नदी. आता भारताचे दोन भाग पडतात, हे नॉर्थ उत्तरेकडे आणि हा साऊथ दक्षिण. आणि या दक्षिण भागातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी. आणि या गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. गोदावरी ही दक्षिण भारतातील महत्वाची व लांब नदी आहे. तिचे धार्मिक व भौगोलिक महत्व सुद्धा खूप आहे, त्यामुळे तिला दक्षिण गंगा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21, ओले कपडे उन्हात वाळण्याचे मुख्य कारण कोणते? आता उन्हात हे ओले कपडे का बरं वाढते? गोठणे त्यामुळे वाढते का बाष्पीभवनामुळे वाढते का संगणनामुळे वाढते का वितळण्यामुळे वाढते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाष्पीभवन. या प्रक्रियेमुळेच ओले कपडे उन्हात लवकर वाढते. कपड्यांमधील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या वाफेत रूपांतरित होऊन हवेत मिसळते. या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. तुम्हीच पहा, ओले कपडे घराच्या आतमध्ये टाका आणि काही ओले कपडे घराच्या बाहेर टाका दोरीवर उन्हात. मग कोणते कपडे लवकर वाढतील? तर जे घराच्या बाहेर आहे ते. आणि कशामुळे? तर बाष्पीभवनामुळे. प्रश्न क्रमांक 22 पहा. बऱ्याच मुलांनी चुकवला असेल आपल्या व्यावहारिक जीवनामधील हा सोपा प्रश्न आहे. काय म्हणते? लोखंडी वस्तूला गंज येण्यास मुख्यतः कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? लोखंड भिजते, तर ते कशामुळे होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाणी व ऑक्सिजन. लोखंडाचा पाणी आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीत रासायनिक बदल होऊन गंज तयार होतो. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 पहा. प्रश्न क्रमांक 23 आहे, वाहतुकीच्या साधनांमध्ये वेगवान हवाई वाहतूक. इथे हवाई हा प्रश्न आला, यामध्येच अर्थ दडलेला आहे. हवेत कोण उडते? रेल्वे उडते, बस उडते का बैलगाडी उडते? नाही बघ मित्रांनो, हवेत कोण उडते? तर पर्याय क्रमांक बी, विमान. आणि वेगवान सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 काय पहा. उन्हाळ्यात
मातीच्या माठातील पाणी थंड का राहते? उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी थंड का राहते? मातीच्या माठाला अतिशय सूक्ष्म छिद्रे असतात. त्यातून थोडे थोडे पाणी बाहेर येते आणि त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बाष्पीभवनासाठी उष्णता लागते आणि त्यामुळे माठातील पाण्याचे तापमान कमी होण्यास मदत होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणता समूह योग्य आहे? म्हणजे यामध्ये कोणतं योग्य दिलेलं आहे? तर इथे पहा, पहिला पर्याय आहे नर्मदा आणि अरबी समुद्र. आपल्याला माहित आहे नर्मदा नदी व तापी नदी या दोन पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पश्चिम वाहिनी म्हणजे पश्चिम दिशेला वाहते आणि इकडे ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी नद्या. मग पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या इकडे अरबी समुद्राला मिळतात. कोणाला मिळतात? तर अरबी समुद्राला मिळतात. आणि अरबी समुद्र आणि इकडे पूर्ववाहिनी ह्या ज्या नद्या आहेत ज्यामध्ये गोदावरी नदी म्हणू शकतो आपण, कृष्णा, कावेरी, गंगा ह्या नद्या आहेत ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. इकडे कोणत्या दिशेला? पूर्वेला काय बाबा? मग बंगालचा उपसागर. त्यामुळे आपलं उत्तर काय? पहिलं बरोबर आहे. नर्मदा नदी अरबी समुद्र आणि गोदावरी बंगालचा उपसागर. पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया चाचणीमध्ये. प्रश्न क्रमांक 26 आणि नवीन अभ्यासक्रमानुसार चा आता पेपरमध्ये एक उतारा सुद्धा असणार आहे आणि तो उतारा आपण इथे घेतलेला आहे. तो सुद्धा उतारा समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 26 ते 30 साठी हा उतारा दिलेला आहे. सर्वप्रथम उतारा आकलनपूर्वक वाचून घ्यायचा आणि सर्व प्रश्न समजून घ्यायचे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा उतारा व्हिडिओ थांबून पूर्ण वाचून घ्या आणि खालील प्रश्न सुद्धा समजून घ्या. मी डायरेक्ट प्रश्न समजावून सांगतो. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 पहा काय म्हणते प्रश्न. डोंगराच्या उतारावरील माती घसरण्याचे मुख्य कारण कोणते? आता उतारा जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल उतारावर सलग 3 दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे माती ओली झाली आणि काही ठिकाणी ती घसरू लागली. त्यामुळे माती घसरण्याचे मुख्य कारण मुसळधार पाऊस. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 27 पहा. ग्रामपंचायतीने काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी का हलवले? सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कारण काय? माती घसरल्यामुळे गावाला धोका निर्माण झाला. त्यामुळे ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून गावातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले. म्हणजेच कशासाठी बाबा? पर्याय क्रमांक सी. संभाव्य धोका टाळायचा होता. संभाव्य म्हणजे पुढे येणारा अंदाजित जो धोका होता तो टाळायचा होता. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28 साठी पहा. उतार्यावरून गावकऱ्यांच्या कोणत्या गुणांचे दर्शन घडते? उतार्यावरून आपल्याला काय लक्षात येते की गावकरी कसे होते? गावकऱ्यांनी एकमेकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषध दिले. त्यामुळे त्यांच्या सहकार्याची आणि परस्पर मदतीची भावना दिसून येते. त्यामुळे उत्तर काय येते? सहकार्याची भावना. सहकार्य केलं त्या एकमेकांना त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. उतार्याच्या शेवटच्या परिच्छेदावरून कोणता निष्कर्ष काढता येतो? म्हणजे उतार्याच्या शेवटवरून काय निष्कर्ष आपल्याला काढता येतो? उतार्यात स्पष्टपणे सांगितले आहे की वेळीच सावधगिरी, योग्य नियोजन आणि परस्पर सहकार्य यामुळे हानी कमी करता येते. म्हणजेच आपलं उत्तर काय येते पहा. पर्याय क्रमांक ए येते का? आपत्ती केवळ प्रशासनास हाताळू शकतो? तर मुळीच नाही. म्हणजे नैसर्गिक आपत्ती नेहमी टाळता येते? नाही, नेहमी टाळता येऊ शकत नाही. आपत्तीच्या वेळी नियोजन व सहकार्य महत्वाचे ठरते. हे महत्वाचे आहे. आपत्तीच्या वेळी नियोजन आणि सहकार्य खूप महत्वाचे ठरते. पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 30 पहा. गावकऱ्यांनी आपत्तीपूर्वीच घरे हलवण्याचा निर्णय घेतला. आपत्तीपूर्वी घरे हलवण्याचा निर्णय घेतला नसता तर काय होण्याची शक्यता होती? मग काय झालं असतं जर घरं नसते हलवले तर? माती घसरण्याचा धोका असल्यामुळे वेळेवर सुरक्षित ठिकाणी जाणे आवश्यक होते. त्यांनी निर्णय घेतला नसता तर जीवित व मालमत्तेचा धोका वाढला असता. जीवितहानी सुद्धा झाली असती आणि मालमत्तेचा धोका वाढला असता. त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. धोका वाढला असता. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 काय दिला पहा. प्रश्न क्रमांक 31 दिला आहे आणि सोपा सुद्धा आहे.
पहा आता समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 31 पहा काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 31 आहे. इथे प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे थोडी चूक झाली. इथे होतं 3 किमी. 3 किमी 250 मीटर प्लस 2 किमी किलोमीटर 750 मीटर बरोबर किती? आता यांची काय करायची सांगितली? इथे बेरीज करायची सांगितली. तर मग बेरीज करून घेऊया. तर इथे पहा 3 किमी 3 याला जर आपण किमी आणि हा मीटर आहे तर याला काय करू आपण? हे किलोमीटरमध्ये किमी आहे, किलोमीटर आणि मीटर, याला किलोमीटरमध्ये रूपांतर करू या मीटरला. मग मीटरला किलोमीटरमध्ये करायचं असलं तर 3 घरं डावीकडे, म्हणजे याचं उत्तर येईल 0.250 आणि याला जरी केलं आपण याचं येईल 0.750. मग आता यांची बेरीज कशी करू पहा. इथे 3 किमी, इथे दशांश चिन्ह, याचं पूर्ण रूपांतर केलं आपण किलोमीटर आणि मीटरचं. आपण कशात केलं? फक्त किलोमीटरमध्ये. आता उत्तर काय आलं? 3.250. इथे एककला गेला आता किलोमीटर, हा मीटर निघून गेला, प्लस 2 दशांश चिन्ह, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, दशांश पूर्णांकाचा बेरीज करण्याचा नियम काय? दशांश स्थळाखाली दशांश स्थळ, आणि 750 किलोमीटर. आणि यांची जर आपण बेरीज केली तर पहा, शून्यामध्ये 0 0, 5 आणि 5 10 0 0, हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 0, हातचा आला 1, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ, 3 आणि 1 4 आणि 2 6, म्हणजे आपलं उत्तर येईल 6 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक सी. सोपं होतं, फक्त रूपांतर करायचं होतं. 3 किलोमीटर 250 मीटर आहे तर पहिल्यांदा किलोमीटर मध्ये रूपांतर करून घ्यायचं होतं. पुढला प्रश्न पदावलीचा आहे, खूप सोपा सुद्धा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 32. काय कंस आहे? आपण बॉडमासच्या नियमानुसार काय सोडवतो? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बॉडमास म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतो आपण? कंचे भागू बेव. त्यामध्ये आपण सर्वात आधी कंस सोडवतो. सोडवा बरं कंस. 18 मध्ये 6 मिळेल, ते येतात 24, 24 पुढे जसं तसं भागेला 4 गुणेला 5. मग आपण आपल्या पदावलीच्या नियमानुसार पहिल्यांदा हा भागाकार करू. पुढचा टेबल म्हणा 24 येईपर्यंत. पुढचा टेबल जर आपण 24 येईपर्यंत म्हटला तर 4 सक्क 24, म्हणजे पुढची स्टेप काय? याचं उत्तर 6 गुणेला 5 आणि यांचा गुणाकार जर केला 6 पंच 30, म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. ज्या कोण्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी व्हिडिओ थांबवून हे स्पष्टीकरणासह लिहून घ्यायचं आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 33. समजून घ्यायचं आहे. हे काय आहे? अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी एकत्रित दिलेली आहे. अपूर्णांकाचा नियम आहे, अपूर्णांकाची बेरीज करताना जर छेद समान असेल तर फक्त अंशांशाची बेरीज, छेद जसाच्या तसा. आणि तिथं बेरीज वजाबाकी एकत्र आहे. पहिल्यांदा आपण बेरीज करून घेऊ अपूर्णांकाची. मग अपूर्णांकाची बेरीज करण्याचा नियम काय? अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त अंशांशाची बेरीज करू. 5 आणि 7 12, 12 आणि 2 14, 14, 14 डिवायडेड बाय 18, छेद जसाच्या तसा, वजा 4/18. मग यांची वजाबाकी तशीच, अंशांशाची वजाबाकी, छेद जसाच्या तसा. 14 मधून 4 गेले 10 आणि छेद 18चा 8. आता हे जर पाहिलं आपण, आपलं उत्तर ते पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे, फक्त समजून घेऊन सोडवायचं. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. याचं काय दिलंय पहा, एकक मीटर दिलं आणि त्याला किलोमीटर मीटरमध्ये करा म्हणते. मग मिली, सेमी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलो हे चार्ट जर तुमचा पाठ असेल तर तुम्हाला लक्षात येईल मीटर कुठे आहे आणि मीटर नंतर किती घरांनी किमी. मीटर असा सेंटरमध्ये असतो, इकडे मिली आणि इकडे किलोमीटर. हे तुम्ही पाठ करून ठेवायचं. हे मिली आहे, मिली, सेंटी, डेसी, मग इथे मीटर, मग इथे डेका, हेक्टो आणि इथे किलोमीटर. आपल्याला काय करायचं आहे? मीटरचं किमी करायचं. म्हणजे मीटरचं किमी करताना 1 2 3 3 घरं मागे यायचं आहे इकडे. मग खूप सोपं आहे, 3 अंक सोडून 0 देऊ, म्हणजे दशांश स्थळ देऊ. म्हणजे आपलं उत्तर ते 5 किलोमीटर
750 मीटर. 5 किमी 750 मीटर पर्याय क्रमांक बी. खूप सोपा आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. आणि जर एकदा का आपण समजून घेतलं आणि एकदा का आपल्याला गणिताची मॅथची आवड निर्माण झाली तर मॅथ सोडवल्याशिवाय करमणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मॅथ सोडवण्याचा प्रयत्न करा, आपोआपच आवड निर्माण होईल. पुढला प्रश्न पण खूप सोपा आहे, तो सुद्धा पदावलीचा आहे. हा प्रश्न काय आहे? पुढला प्रश्न आहे 80 वजा आणि चौकोनी कंस आहे. आता पहिल्यांदा हा कंस सोडू. याचे या उदाहरणाचे 2 भाग आहे, 80 कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत. पहिल्यांदा आपण कंसाच्या आतमधली क्रिया करू. मग कशी करायची पहा. इथे पहिले काय आहे कंसाच्या आतमध्ये? इथे भागाकार आहे, इथे प्लस आहे आणि इथे गुणाकार आहे. तर मग पहिल्यांदा भागाकार करू. त्या दोघांचा जर भागाकार केला तर 7 चोक 24, 4 उत्तर येते. म्हणजे 4 प्लस 5 गुणिला 4. नंतर या दोघांचा गुणाकार केला, 5 चोक 20 म्हणजे 4 प्लस 20. आणि मग या दोघांची बेरीज केली, कंसामध्ये आहे या दोघांची बेरीज केली 24. मग याचाच अर्थ काय? आता 80 जे आहे सुरुवातीला दिलेली, 80 मधून 24 काय करायचे बाबा? 80 मधून 24 वजा करायचे आहे. मग 80 मधून 24 कसे वजा करायचे पाहू आपण. वजाबाकी करून घेऊ. 80 मायनस 24. या वन्स मधून हा वन्स काढा, म्हणजे जात नाही. मग 10 मधून 4 गेला 6 राहिले. इथे कॅरी दिल्यामुळे इथे 7 झाले. 7 मधून 2 गेले 5 राहा. म्हणजे आपलं उत्तर काय ते पहा, 56. पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. यामध्ये अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी एकत्रित दिलेली आहे. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वांचे छेद समान आहे. मग सर्वांचे जर छेद समान असतील तर फक्त अंशांशाची बेरीज, अंशांशाची वजाबाकी व छेद जसाच्या तसा ठेवायचा. मग जर आपण विचार केला तर यामध्ये काय करू आपण, आधी बेरीज आहे तर बेरीज करू. 13 प्लस 4 17, 17, 17 मायनस 7 मीन्स 10 आणि 10 मध्ये जर 3 मिळवले तर होते 13 म्हणजे 13. 13 आणि डिवायडेड बाय 16, छेद जसाच्या तसा. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. आणि जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 13च्या दुप्पट 26 आहे आणि 16च्या दुप्पट 32 आहे. त्यामुळे आपलं उत्तर ए सुद्धा येऊ शकतो. पर्याय ए व पर्याय 2 म्हणजे पर्याय बी दोन्ही सुद्धा बरोबर आहे, कारण हे आलेल्या उत्तराचं थोडं मोठं रूप दिलेलं आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. या जर संख्येचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल या सर्व हे क्यूब नंबर आहे, घनसंख्या आहे. मग हे 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27 आणि 4 चा घन 64 आपल्याला काढायचं आहे. 5 चा घन म्हणजेच 5 चा क्यूब काढायचा आहे. मग 5 चा घन म्हणजेच 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजेच 5 5 25 आणि 25 5 125, 125. पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 पहा. प्रश्न क्रमांक 38 सुद्धा खूप सोपा आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. मग हा कसा सोडवायचा? तर हा पहा कसा सोडवायचा. पहिला जो भागाकार आहे तो पहिला भागाकार दिशेचा तसा लिहून घे. इथे काय पहिला भागाकार 35 डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह 28 भागीला 14 इज इक्वल टू 2 दशांश चिन्ह 52. आणि पुढलं काय आहे पहा. पुढला भागाकार तिच्या खाली जसाच्या तसा लिहून घ्यायचा. 3 डेसिमल पॉईंट 528 भागीला 0 डेसिमल पॉईंट 14 इज इक्वल टू. आणि इथे जे उत्तर दिलं आपल्याला हे उत्तर सुद्धा सुरुवातीला जसंच्या तसं लिहून घ्यायचं. डेसिमल पॉईंट जिथे आहे तिथेच लिहून घ्यायचं. मग सोडवायचं कसं पहा. तर हा काय, हा भाज्य आहे. याचा आणि येणारं उत्तर जे आहे याचा यामध्ये समसंबंध कसा असतो, समान असतो, म्हणजे समचलन असते. या दोघांमध्ये समान बदल होतो. आणि या दोघांचा जर विचार केला तर या दोघांमध्ये जो बदल होतो तो बदल उलट होतो. आपण पुढे उदाहरणामध्ये पाहूया. आता जर आपण याचं निरीक्षण केलं आधी, यामध्ये डेसिमल पॉईंट इथे आहे आणि याचं जर नंतर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की हा डेसिमल पॉईंट एक घर पुढे गेला. तर मग यामध्ये जो बदल झाला
तो बदल उत्तरामध्ये सेम टू सेम तसाच होईल. म्हणजे याचा सुद्धा डेसिमल पॉईंट पुढे जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहता 0.252 म्हणजे 0.252. मग आता यामध्ये काय बदल झाला तो पाहायचा आहे आपल्याला. या 14 मध्ये डेसिमल पॉईंट कुठे आहे प्रश्नाकृतीत सर्वात मागे, आणि यामध्ये नंतरच्या भागाकारामध्ये तो डेसिमल पॉईंट 2 घरं पुढे गेलेला आहे. परंतु या दोघांमध्ये व्यस्त चरण असल्यामुळे हे 2 घर पुढे गेलं. त्यामुळे उत्तरामध्ये 2 घर पुढे न जाता 2 घर मागे जाणार. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा 25.2 असं आपलं उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. खूप सोपं आहे. या पद्धतीच्या आणखी काही उदाहरणांचा सराव केला तर एकही प्रश्न चुकणार नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 39. काय म्हणते प्रश्न क्रमांक 39? 4/5 मध्ये 4/5 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तरचे आहेत. याची सोपी ट्रिक्स आहे. याची बेरीज करून पाहायची काही आवश्यकता नाही. म्हणजे याची किती वेळा जर घेतलं तर मग उत्तर 4 येईल. पण एक जर तुम्ही विचार केला तर हा 4/5 ऑलरेडी पहिल्यांदा दिलेला आहे. मग आणखी किती वेळा घेतला तर आपल्याला उत्तर 4 येईल हे पाहायचं आहे. मग हे सोडवताना काय करायचं, जो खाली छेद दिलेला आहे 5 आणि या छेदानं काय करायचं, जे उत्तर दिलं होतं इथं उत्तर दिलं आपल्याला 4, या 4ला गुणायचं. मग छेदाला जर 4ने गुणलं 5 गुणिले 4 आपलं उत्तर येते 20. आणि जे येणारं उत्तर आहे आपलं 20, या 20ला काय करायचं अंश, म्हणजेच या वरच्याने काय करायचं त्याला भाग द्यायचा, डिवाइड करायचं. म्हणजे याचं उत्तर काय येते 5. म्हणजेच 5 वेळा ह्या संख्या घेतल्या, 5 वेळा ह्या संख्या घेतल्या अशा 1 2 3 4 5 तर उत्तर 4 येईल. परंतु त्यांनी काय म्हटलं किती वेळा मिळवल्यास हे पहिलं पकडायचं नाही. मग 5 मधून जर पहिलं सोडून दिलं काढून टाकलं तर 5 वजा 1 केलं तर उरले किती 4. हे 4 वेळा मिळवावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर ते पर्याय क्रमांक C. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 5 काढलेलं असेल परंतु हा पहिला आधीच दिला होता तो पकडायचा नाही. पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 40 पदावली आहे. खूप सोपी पण आहे, दिसायला कठीण दिसते आणि आपल्याला ची किंमत काढायची आहे. मग पदावलीच्या नियमानुसार कंचे भागू देव. मग पहिल्यांदा भागाकार करायचा. हे जसंच्या तसं ठेवू. 12 + 9 गुणिले ए वजा या दोघांचा जर भागाकार केला तर उत्तर येते 5 बरोबर 43. आता आपल्याला या ची किंमत काढायची. मग ची किंमत काढायची म्हटलं तर ला वेगळं काढू. = म्हणजे ए बरोबर आता उरलेले सगळे च्या जवळचे या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे देऊ. म्हणजे या 43 जवळ. आता हा काय -5 तर इकडे काय होईल +5. इथे काय 12, इथे चिन्ह काहीच नाही म्हणजे प्लसचं आहे म्हणजे -12 आणि इथे 9. हे 9 कशात आहे इथं तर 9 गुणाकारात आहे. इथे जाऊन 9 कशात होईल भागाकारात /9. मग काय करा, मग यांची बेरीज करा. 43 आणि 5 48 आणि 48 मधून जर तुम्ही 12 वजा केली तर तुमचं उत्तर येते 36 आणि 36 /9 भागीला 9. 9 × 9 9 × 36. आपल्याला शेवटचं उत्तर सापडलं पर्याय क्रमांक बी 4. पुढले प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41 मध्ये काय दिलंय पहा. इथे भाषा उतारा. नवोदय परीक्षेमध्ये सुद्धा भाषेसाठी 4 उतारे येतात. सर्वप्रथम मुलांनो हा उतारा काळजीपूर्वक वाचा, व्हिडिओ थांबून वाचा. मी डायरेक्ट या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ काय करायचा थांबवायचा आणि पूर्ण उतारा वाचवून घ्यायचा. पहिला प्रश्न, मुलाला अंगणात काय दिसलं. तर मुलाला अंगणात काय दिसलं, तुम्ही जर उतारा वाचला तर तुमच्या लक्षात येईल मुलाला अंगणात सुंदर फुलपाखरू दिसलं. उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि उत्तर नाही सापडल्यास त्या अंगणात काय दिसले हे उतार्यात शोधायचे. तुला प्रश्न क्रमांक 42, तुला त्याला पकडायचे आहे का याच्यावरून आणि या साईनवरून तुमच्या लक्षात येईल की हे विधान आहे, प्रश्न आहे, आज्ञा आहे का विनंती आहे. इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे त्यामुळे हे प्रश्न आहे पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न आहे मुलाला आनंद झाला. मुलाला आनंद झाला का बरं आनंद झाला त्याचं कारण त्याला आजोबांनी समजावले म्हणून, फुले पाहून, सुंदर फुलपाखरू पाहून, फुलपाखराचे उडणे पाहून. बऱ्याच मुलांनी सुंदर फुलपाखरू पाहून केलं पण खरं उत्तर काय आहे
मुलाला आनंद केव्हा झालता? तर फुलपाखराचे उडणे पाहून. पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 44. मुलाने फुलपाखराच्या मागे धावण्याचा विचार सोडून दिला. उत्तरात दिलेलं आहे की त्याला आजोबा भेटले आणि आजोबाने सांगितले की फुलपाखराला पकडू नये. मग त्याला आजोबाचे म्हणणे पटले, त्यामुळे उत्तर येते पर्याय क्रमांक ए. मोकळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मोकळे आहे, फुलपाखरू मोकळे आहे म्हणजे स्वतंत्र आहे, मोकळे आहे म्हणजे स्वच्छंद आहे, आणि मग याच्या विरुद्धार्थी शब्द येतो बंदिस्त, म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर उत्तरा क्रमांक 2 पाहू. उत्तरा क्रमांक 2 हा कशावर आधारित आहे? उत्तरा क्रमांक 2 आहे, एक मुलगी आहे सई आणि तिला चित्र काढण्याची खूप आवड होती. या सईवर आधारित आहे. हा उतारा सर्व मुलांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, आणि मी खाली प्रश्न समजून सांगतो ती सुद्धा समजून घ्यायची. उतारा वाचून घ्या वाचला नसेल तर. त्यावरला पहिला प्रश्न पाहूया, म्हणजे प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 आहे, सईला कोणती आवड होती? पहिल्या ओळीतच उत्तर होतं, सईला चित्र काढण्याची आवड होती. पर्याय क्रमांक बी. चित्रकला स्पर्धेचा विषय होता माझे सुंदर गाव. उत्तरात जसंच्या तसं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 48. शिक्षकांनी सईला चित्रात आणखी काय काढण्यास सांगितले? शिक्षकांनी सईला चित्रात काय काढायला सांगितले? तर चित्रात गावातील लोक. पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. सईच्या चित्राला प्रथम क्रमांक का मिळाला? कारण सईने फक्त चित्र काढले नाही, तर चित्रात गावाचे सौंदर्य आणि गावाचे सुंदर जीवन सुद्धा दाखविले होते, त्यामुळे सईच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 50. शेवटचा प्रश्न. अभिनंदन केले. एखाद्या विद्यार्थ्याने चांगले काम केले तर शिक्षक नेहमी अभिनंदन करतात. म्हणजेच काय करतात मुलांना? तर शिक्षक कौतुक करतात. म्हणजे अभिनंदन केले म्हणजे कौतुक केले. पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संडे टेस्ट क्रमांक 13 याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण पाहिलेले आहे. मला आशा आहे आपल्याला हे सर्व स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे समजले असतीलच. ज्या प्रश्नाचे स्पष्टीकरण आपल्याला समजले नाही, तर तो प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण व्हिडिओ पाहून लिहून घ्यायचे आणि पुन्हा पुन्हा पाहून समजून घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा नवोदयचा चाचणी व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. अशीच नवोदयची विविध स्पर्धा परीक्षेची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.